स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला मॅच आपल्या समोर पेश केला जाते. या दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आजच्या सकाळच्या सत्रामध्ये. टिटवाळ्याच्या महागणपतीला अभिवादन करून टिटवाळ्याच्या महागणपतीला आशीर्वाद घेऊन दोन्ही संघ मात्र आज या कल्याण ग्रामीण मधले आपल्याला पाहायला मिळत आहेत ते खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. मुकेश पाटील सुद्धा उपस्थित आहे आमच्या व्यासपीठावरती. गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. स्ट्राईकला फलंदाज छोट्या आणि नॉन स्ट्राईकला आहे आकाश. गोलंदाज संकेश. पहिलाच बॉल अतिशय सुरेख फटका होता त्यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र 2 धावेने इथे श्रीगणेश केला जातो मानेली पाडा टीमच्या या दोन्ही फलंदाजांकडनं. आकाश आणि छोट्या अशी जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज आपटी संघाकडनं मात्र टॉस जिंकल्यानंतर प्रथम काय तर निर्णय असेल एका संघटनेचा आगळा वेगळा की त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. कारण सकाळचा सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये मात्र तसे आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळेल का. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती श्रीगणेश केलाय छोट्याने. त्याच्यानंतर मात्र संकेशने अतिशय चांगली गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावरती चेंडू ठेवला आणि मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डावखुऱ्या शैलीचा हा गोलंदाज अतिशय भेदक आणि अचूकता त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. मोठा विकेटने पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेने स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट झालाय. फलंदाज छोट्या बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू मात्र आपण बघितला तर गोलंदाज संकेशचा आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. संदेश आहे माफ करा गोलंदाज पॉवर प्ले षटकामध्ये. हो इथे मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता तिथे. शॉट मिडऑफला तोपर्यंत एक धाव चोरून काढलेला आहे. अशा धावा बघा खूप कमी फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अशा धावा चोरून काढणे मात्र नक्कीच भाग्य समजले जाते त्या फलंदाजांमध्ये. आणि तशी धाव इथे मात्र घेताना आपल्याला पाहायला मिळाली छोट्याच्या माध्यमातून. ओहो चेंडू थोडासा खाली ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजाने. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल संदेशची. प्रत्येक चेंडूवरती संदेश पाठवला जातोय मानेली पाड्याच्या या फलंदाजांना. प्रत्येक असा चेंडू टाकला तर नक्कीच पॉवर प्लेचा षटक आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे मात्र पॉवरफुल गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. हो इथे मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे ते याला मात्र जेच करता आला नाही. चेंडू जमिनीला दान केला जातोय आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. पहिला पॉवर प्लेचा षटक प्रदीप पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांच्या माध्यमातून इतर मात्र समाप्त झाल्याचा इशारा आम्हाला आलेला आहे. आणि इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे ती 5 बिनबाद. पॉवर प्लेचा षटक होता मात्र सहजा तसा मात्र फायदा उचललेला नाही फलंदाजांनी. अतिशय सुरेख गोलंदाजी केली. आपल्या संघाच्या संदेश या गोलंदाजांनी फक्त 5 धावा खर्च केल्या. पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेचा षटक होता. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटक आपल्याला 5 षटकांसाठी फक्त आणि फक्त 25 मिनिटं दिलेल्या या आयोजकांनी. याचं भान ठेवायचं आहे प्रत्येक टीमने. याच्यात जास्त जर आपण वेळ घेतला तर आपल्याला 2 रनांची पेनल्टी इथे आकारण्यात असे आयोजकांची आम्हाला सूचना आलेली आहे. ओहो अतिशय सुरेख फटका आहे. गॅप मध्ये एक शोधून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय पण त्याच्या आवेगाच्या बाहेर चेंडू सीमारेषा फरार होते. हा येईल आजच्या दिवसामधील मोहिलीकर चषकामधला पहिला दणदणीत चौकार. छोटा होता स्ट्राईकला आणि छोट्याच्या बॅट मधून एकदम कडक असा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने चौकार येतोय.
त्याच्यानंतर मात्र वाईट चेंडू, पंच आम्हाला इशारा करतात इट इज वाईट. दुसरा गोलंदाज आपण जर बघितलं तर कुणाल कुणालने फटका खाल्ल्यानंतर मात्र थोडासा कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाज आणि फलंदाजांवर मात्र नक्कीच दबाव असते. अतिशय सुरेख कट केलेला आहे चेंडूला, पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय खूप वेगाने आणि चेंडू थांबणार नाही, सीमारेषा पार होईल. अजून एक दुसरा दर्जेदार चौकार. अटॅकिंग क्रिकेट खेळायला पाहायला मिळतोय आपल्याला, कारण पहिल्या षटकामध्ये जास्त जोखीम उठवली नाही दोन्ही फलंदाजांनी. त्यांना माहित आहे छोट्याने आपण जर बघितलं तर आकाशला, कारण पहिला जो गोलंदाज असते टेनिस बॉल क्रिकेटमधले अतिशय चांगला त्याच्याकडे अनुभव असतोय आणि तशा प्रकारे मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. फक्त 5 धावा खेळून काढल्या आता या षटकामध्ये. ओहो, क्लीन बॉल. चौकार आल्यानंतर मात्र याचं उत्तर दिलेलं आहे गोलंदाज कुणालने आणि पहिला धक्का लागतोय तो मानिवली पाडा टीमला छोट्याच्या माध्यमातून. छोट्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याच्यानंतर मात्र त्याला परतीचा रस्ता दाखवला गोलंदाज कुणालने. जरी 2 चौकार आले असले तरी मात्र जी सलामीची जोडी होती ती तोडण्याचं यश मात्र कुणालला आलंय. नवीन गोलंदाज येतोय यश. धावसंख्या झालेली धावफलकावरती ती 14. बॉल स्टेप आउट केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे, लॉंगनला पाहावा लागेल. खूप चतुराईने तिथे मात्र थ्रो केला जातोय. आपली संघाकडनं अतिशय चांगला खेळ सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आपण या स्पर्धेला सुरुवात केलेला आहे. सर्व प्रेक्षक आज आपल्याला 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. अतिशय भव्य दिव्य आयोजन आहे मोहिलीकर चषक 2025चं. प्रत्येक वर्षी खूप चांगला या मोहिलीकरांच्या माध्यमातून काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय. योगेश पाटील आम्हाला सातत्याने सांगत असतोय. हो, हा चेंडू अतिशय सुरेख होता, खाली ठेवण्याचं काम मात्र केलंय गोलंदाज कुणालने. लेंथ लाईन खूप चांगली होती परंतु फलंदाजांनी रीड केलेला नाही चेंडूला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. विकेट आल्यानंतर थोडासा कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अतिशय सुरेख फटका, लाजवाब आणि देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशच्या बॅट मधून चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फरार होते 7 धावांसाठी. षटकार. शेवटच्या बॉल वरती दुसऱ्या षटकातील आपण बघतो आकाशने अतिशय देखणा फटका षटकार लावलेला आहे आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ वाजवी खेळ इथे समाप्त झाला आहे. आणि 2 षटकानंतर धावसंख्या आमचे गुणलेखक मुकेश पाटील सांगतात आम्हाला की 21 धावा. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 5 धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र या षटकामध्ये आपण जर बघितलं तर 16 धावा उठून काढलेल्या. बॅटिंग करत असताना मात्र मानिवली पाडा या टीमने आकाश आणि यशची जोडी. तिसऱ्या षटकासाठी मात्र पुन्हा एकदा संदेशला इन्व्हाइट केलं जातंय. संघनायकाने त्याच्यावरती विश्वास ठेवलाय, कारण का पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली संदेशने. त्याच संदेशला मात्र आता तिसऱ्या षटकासाठी मात्र इन्व्हाइट केलंय पहिल्या चेंडूसाठी. पहिलाच बॉल ब्लॉक होल मध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, तेवढाच चतुराईने मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे. आपण बघितलं तर यशने तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू होता संदेशचा. अतिशय चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या मात्र त्याला पुन्हा एकदा या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. छोट्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाला परंतु त्याला परतीचा रस्ता दाखवला. आकाशला काहीतरी करावं लागेल. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. आता इथे मात्र डॉट चेंडू
स्ट्रॉंग अपील आपल्याला पाहायला मिळत होती संदेशच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की लेग स्टंपची दांडी उडाली असं वाटत होतं, परंतु स्ट्रॉंग अपील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती मात्र मिळालेली नाही, ती मानिवली पाडा या टीमला. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड झोनला चेंडू जातो, एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि खूप वेगाने इथे दोन्ही फलंदाजाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 24 माफ करा 24 धावसंख्या झालेली आहे. या षटकातील 3 चेंडू फेस केलेले आहेत संदेशने. हो, स्टेप आउट केल्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटला, तोपर्यंत एकच धाव. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते आपटी संघाकडनं. आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रातील पहिली मॅच आहे. आपण बघितलं तर सकाळचे 10:50 झालेले आहेत. 10:40 पहिला चेंडू पडला आणि स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. मध्ये चेंडू ठेवला, उडालेला चेंडूला क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली आणि कुठलीही चुकी करणार नाही. दुसरा धक्का लागतोय तो मानिवली पाडा या टीमला. तिसरा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय आतापर्यंत 2 गडी गमावलेल्या मानिवली पाडा टीमने. धावसंख्या झालेली आहे ती 25. नवीन फलंदाज येत आहे आदित्य मैदानावरती दाखल झालेला आहे. तो संदेशने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी तारीफ करावी लागेल त्याची. डावखुरी शैलीचा गोलंदाज आहे आणि तशा प्रकारे मात्र गोलंदाजी पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे गोलंदाज खूप चांगले आणि खूप प्रभावी परफॉर्मन्स दाखवत असतात. तसेच मात्र आपली संघाचा संदेशने खूप चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत 2 षटकांचा त्यांनी स्पेल आपला संपूर्ण केलेला आहे आणि धावसंख्या जर बघितलं तर 25. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आणि या षटकामध्ये जर विचार केला तर 4 धावा खर्च केल्या. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तसेच तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी संघाने काही त्याच्यावरती विश्वास ठेवला होता आणि त्या विश्वासाला झुगारून तशा प्रकारे मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 25 धावा झाल्या आहेत. टॉस हारल्यानंतर मात्र प्रथम बॅटिंग करावी लागलेली आहे ती मानिवली पाडा टीमला. कुमार येतोय चौथ्या षटकासाठी. 5 षटकांचा सामना आहे. कुमार आयटमवर विकेटने पंचांच्या डाव्या बाजूने. हो हो हो, क्या फटका आहे, अतिशय सुरेख फटका. आकाशने इथे मात्र गगनचुंबी षटकार येतो एकाच्या बॅट मधून. हा धमाकेदार षटकार. अतिशय चांगला फटका होता, कारण आकाशला माहित आहे आतापर्यंत 3 षटक झालेले, फक्त 25 धावा होत्या. त्यावेळेस मात्र आता थांबून चालणार नाही, गिअर चेंज करावे लागतील आणि आल्या मात्र पहिल्या षटकावरती षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा आडे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू त्याच्या आब्याच्या बाहेर मिड विकेटच्या डोक्यावरून. अजून एक दुसऱ्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आकाशच्या बॅट मधून. धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकते. धाव फलक होती ती 35. 3 षटकांमध्ये 25 धावा पाहायला मिळाल्या होत्या. 26 25 झाल्या होत्या आणि आता मात्र या 2 चेंडूंवरती 10 धावा इथे मात्र ठोकून काढलेल्या आहेत त्या आकाशने. आता मात्र चेंडू मध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं, बदल केलाय आणि खूप चांगला चेंडू ब्लॅक होल मध्ये ठेवला होता. मात्र तेवढाच चांगला सन्मान आकाशने दिलाय चेंडूवरती. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा चेंडूला सन्मान देणं खूप महत्त्वाचं असते प्रत्येक खेळाडूमध्ये. पुढचा चेंडू सुद्धा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अतिशय चांगले फिल्डिंग म्हणावी लागेल ती कुमारची. बघा, पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलाय कुमारने. तर खासियत असते आणि प्रत्येक गोलंदाजामध्ये
तर अशी खासियत असणं खूप गरजेचं असते. तरी चौकार षटकार ठोकल्यानंतर मात्र कमबॅक करणं खूप महत्वाचं असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि तो कमबॅक मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे तो कुमारच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पायांच्या दिशेने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिला आणि चेंडू त्याच्या आबाक्याच्या बाहेर वन बॉल सीमारेषे फरार होतोय. हा येतोय चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या मानुलीपाडा टीमची कोट काट झालेला आहे आतापर्यंत. जर आपण बघितलं तर 39 दोन गडी बाद झालेले आहेत. ओहो, अतिशय देखणा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी केली जाते. झेल सोडलाय तर कोणाचा तो आकाशचा, कारण त्याने आतापर्यंत 2 चौकार आणि 2 षटकार ठोकलेला आहे. ते आकाशला मात्र जीवनदान दिला जातोय. अशा रीतीने चौथा षटक पंच सांगतो की आम्हाला इथे मात्र समाप्त झालेले. कुमारचा धाव संख्या एकूण धाव फलकावरती लावली जाते ती 40. अंतिम षटक असेल. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस. ग्रामीण स्पोर्ट लाईव्ह टीम आमच्या सोबत जोडलेली आहे. अतिशय चांगली त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. 4 दिवस स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. योगेश पाटील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, त्यांच्या मातोश्री स्वर्गवासी सरसबाई नामदेव पाटील आयोजित मोहिलीकर चषक 2025 चे भव्य दिव्य आयोजन. एक त्यांच्या आठवणींना उजाळा देताना ही स्पर्धा आपल्याला प्रत्येकाला नक्कीच आठवणीत कायम आठवणीमध्ये राहणारी असेल. मागील वर्ष सुद्धा मात्र आपण बघितली बल्ल्यानीच्या मैदानावरती खूप चांगली बिना शुल्क अशी प्रवेश फी, कुठल्याही प्रकारची प्रवेश फी न आकारता त्यांनी ती स्पर्धा मात्र भरवण्यात आलेली आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी इतिहासात पहिल्यांदाच या परिसरामध्ये त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळाली. तर आम्ही सातत्याने चर्चा करीत असतो दरवर्षी. योगेश पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे सर्व बंधू मुकेश पाटील, दिनेश पाटील, प्रदीप पाटील, सर्व त्यांची टीम काहीतरी वेगळा आगळा वेगळा काहीतरी त्यांच्या माध्यमातून इतिहास आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या वर्षी सुद्धा त्यांच्या मातोश्रीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर मात्र दुसरा चेंडू बॅकवर्ड स्कोर रिजन लक्ष घेऊन काढलेला आहे. आकाशला माहिती आहे की स्ट्राईक आपल्याकडे राहणं खूप गरजेचं आहे, कारण फटके आपल्याला त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. चौकार आणि षटकार. पहिला डॉट बॉल आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 42 धावा स्कोर कार्डवरती लावले जातात. हो हो, अतिशय सुरेख फटका. मी पहिलंच म्हटलं होतं की आकाशला इथं रोखून ठेवावं लागेल, आणि त्याच्या त्याच धमाका मात्र आपल्याला त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक षटकार आकाशच्या बॅट मधून. 48 धावा शेवटचा अंतिम षटक आहे. आपण जर बघितलं तर गोलंदाज समीरच्या माध्यमातून हनुमारीचं षटक आहे, स्लोकिंगवरचं षटक. आणि या अंतिम षटकामध्ये जास्त धावा कुटण्याचं काम प्रत्येक फलंदाजाकडे असते, आणि ती सुरुवात मात्र आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला डॉट बॉल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल लाईन खूप चांगली होती. चेंडू खाली ठेवण्याचं काम केलंय समीरने. षटकार आल्यानंतर मात्र त्याचं उत्तर समीरने मात्र आपल्या गोलंदाजीच्या धुरावरती आपल्याला त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग्स मधला अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. शॉर्ट पिच चेंडू, त्याला हुलकावून लावलेल्या चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार होतोय. हा अजून येतोय तो आकाशच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. 54 धावा लावल्या जातात अंतिम षटकामध्ये. गोल फलंदाजी केली जातोय मानिलीपाडा टीमने. 54 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुल लेनचा चेंडू, फुल टच बॉल फेकून दिलेला आहे तिथे. अजून एक दमदार षटकार.
अंतिम चेंडू होता आणि अंतिम चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील केली होती हाईट फॅक्टरची. आमच्या समालोचन कक्षामध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. हाईट फॅक्टर आहे की पंचांकडे मागणी केली होती नो बॉल चेंडूची. नो चेंडू. तिसऱ्या पंचांची मागणी केली होती की हा चेंडू मात्र हाईट फॅक्टर होता आणि तशा प्रकारे मात्र तिसऱ्या पंचांनी योग्य निर्णय दिला आहे. हा चेंडू मात्र नो चेंडू असेल आणि फ्री हिट असेल. अंतिम चेंडू होता आणि त्या चेंडूवरती मात्र मोहर लावली षटकाराची. षटकाराने मात्र 7 धावा 9+6 ज्याच्या एकूण 7 धावा आलेल्या आहेत. धाव संख्या वेगाने पुढे सरकते ती 61. आमच्या व्यासपीठावरती मान्यवर सुद्धा उपस्थित पाहू शकता आपण. मोहिली गावचे ज्येष्ठ नागरिक वामनजी आंबारे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे बोराडे साहेब सुद्धा उपस्थित आहे आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं सुद्धा मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. अंतिम चेंडूवरती 1 धाव मिळाली. 65 धाव झाले. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 हरल्यानंतर बॅटिंग करीत असताना मानिलीपाडा टीमने 65 धावा इथे मात्र ठोकून काढलेल्या आहेत आणि 63 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजेच आपली या संघासमोर. पाच षटकामध्ये 63 धावा कोटायच्या त्या दुसऱ्या इनिंग्स मध्ये म्हणजेच आपटी संघाला चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची. आपटी संघ टॉस जिंकल्यानंतर संघनायकाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि त्याचं मात्र आपण बघितलं तर 62 धावा कुठून काढल्या मानिवलीपाडा टीमने. आजच्या दिवसातील पहिला मॅच आहे. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर नक्कीच या पहिल्या इनिंग्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या 62 धावा. वीप चेंडू मध्ये 47 धावा कुठून काढल्या आकाशने. एक फलंदाजी केली, दुवादार फलंदाजी. सलामीसाठी आला होता आकाश आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी झुंज लढत दिली आणि 20 चेंडू मध्ये 47 धावांचं एक मोठं योगदान आपल्या संघासाठी दिलं मानिवलीपाडा टीम साठी. सलामीसाठी त्याच्यासोबत छोट्या आला होता. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. दुसरा जास्त वेळ टिकू शकला नाही. त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे जबाबदारी आकाशने घेतली आणि आकाशने 20 चेंडू मध्ये 47 धावा कुठून काढल्या.
आणि त्याच पॉवर प्लेच्या षटकासाठी मात्र आकाश स्वतः गोलंदाज येतोय. या बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे. 63 धावा कुटायच्या आहेत त्या म्हणजेच आपली संघाला आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. दोन्ही खेळाडू आपण पाहतोय या खेळपट्टीवरती. कुणाल आणि संकेत. स्ट्राईकला संकेत, नॉन कुणालला आपण पाहू शकता. मात्र आकाश हातामध्ये चेंडू. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. शोध गुड गेम. गेम ऑन होत आहे. दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात. पहिला चेंडू, उलटा चेंडू, पॉवर प्लेचा षटक आहे. क्षेत्ररक्षक पाहूया आपण. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एलिस मात्र श्री गणेश केला जातोय आपल्या संघाचा एका धाबेने. संकेतने आपल्या स्वतःचा अकाउंट ओपन केलं जातोय. मात्र कुणालला स्ट्राईकला पाहू शकतात आपण. कुणालचा चेंडू, पॉवर प्लेचा षटक आहे. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देताना चेंडू वन बॉल सीमारेषा फरार होतोय. हा येतोय दुसऱ्या इनिंग्स मधला पहिला दमदार चौकार. चार धावा मिळाल्या आहेत आपल्या संघाला. अतिशय चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. कुणालच्या माध्यमातून त्यांनी आधीच इरादा पक्का केला होता कुठल्या साईडने मात्र खेळला जा, कारण का पॉवर प्लेचा षटक आहे. सर्व क्षेत्ररक्षक आपण थर्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तशा रीतीने मात्र शॉट मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय 4 धावांसाठी. अटॅकिंग क्रिकेट म्हणावं लागेल. ओहो, थोडीशी लाईन मिस पाहावी लागेल. पंच आमच्याकडे सांगतायत की रोशन भगत हा चेंडू वाईड असेल. इट इज वाईड. चौकार आल्यानंतर मात्र थोडासा दबाव निर्माण झालाय गोलंदाज आकाशवरती. आकाशने खूप चांगली फलंदाजी केली बॅटिंग करत असताना. 20 चेंडू मध्ये 47 धावा उठून काढल्या. मात्र तशाच प्रकारे गोलंदाजी सुद्धा करावं लागेल चांगली. पुन्हा चेंडू आता पुन्हा एकदा त्याच दिशेने शॉर्ट मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा फरार होईल. अजून एक येतोय दमदार चौकार. पॉवर प्लेचा षटक आहे, कारण का माहित आहे कुणाला पॉवरफुल फलंदाजी करावं लागेल. ज्या प्रकारे मानवली पाडा टीमने धावा कुठून काढल्या त्याचा मात्र पाठलाग करणं खूप गरजेचं आहे. आणि तशा प्रकारे मात्र बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय आपली संघाकडनं. राहुल संघ उपस्थित झालेला इथे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मला नांदब संघ आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. त्याच्यानंतरचा होणारा मॅच असेल आजच्या दिवसातील दुसरी लढत वाहुली विरुद्ध नांदब. हो हो हो, पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका आहे मिड विकेटला, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. तोपर्यंत एकच धाव मिळेल ती आपटी संघाला. अकरा धावा झाल्या आहेत. 63 धावा कोटायच्या आहेत. तरी मात्र पाठलाग करीत आहेत आपली संघ. 4 चेंडू 11 धावा. राईटमधून विकेटने पाहूया ब्लॉक हॉल मध्ये चेंडू ठेवला होता. अतिशय सुरेख चेंडू. त्यावेळेस मात्र त्या चेंडूला सन्मान दिलाय फलंदाज संकेतने. संकेतला माहित आहे जास्त घाई करून चालणार नाही. प्रत्येक चेंडू सेम येईल असं काही विश्वास नसतो, परंतु तशा प्रकारे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय ती फलंदाजी. हो, पुन्हा एकदा आडी बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूला अडवला जातोय मिड ऑनला. आणि पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस समाप्त झाल्यानंतर 12 धावा फलकोटी लावल्या जातात त्या आपल्या संघाकडनं. नांदूर संघाची संघटनेक आपण यायचं आहे त्यासाठी. नांदूर संघ त्याचप्रमाणे वावली संघ इथे उपस्थित आहेत. आपण लगेच टॉच करणार आहोत दुसऱ्या सामन्याचं. वावली संघ यायचं आपण. नांदूर संघ इथे कप्तान उपस्थित झालेला आहे. मान्यवरांची शोभा असते, मात्र या सामन्याचा टॉच केला जाईल आमच्या टॉच बॉक्स मध्ये.
दुसरा गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय मानिवलीपाडा टीमने आदित्य. हो पहिलाच बॉल आदित्यचा पाहावा लागेल. आकाश आहे तिथे चुकी होणार नाही आकाश कडनं कारण एक खूप चांगला खेळाडू आहे त्या संघामधला आणि पहिला धक्का इथे मात्र लागतोय तो संकेतच्या माध्यमातून आपटी या संघाला. टॉस बॉक्स मध्ये आपण बघितलं टॉस झालाय वाहुली विरुद्ध नांदप टॉस जिंकलाय तो त्यांच्या सामन्यामध्ये तो म्हणजेच वाहुली टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र संघ नायकाने घेतलेला आहे. याच्यानंतर लगेच रिॲक्शन मध्ये आपल्याला मित्रांनो कुठे जाऊ नका पाहत राहा मोहिली चषक 2025 चा महासंग्राम आणि याच्यानंतर लगेच आपल्या भेटीला येणार आहे अजून एक सामना अतिशय अतितटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल नांदप विरुद्ध वाहुली. पहिल्याच बॉल वरती विकेट कॅरी केलेला आहे आदित्यने. खूप चांगला फटका होता तेवढं मात्र खूप चांगलं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आकाशच्या माध्यमातून. खूप चांगला सोपा झेल त्याने कॅरी केला आणि पहिला धक्का दिलाय तो म्हणजेच दुसऱ्या इनिंग्स मध्ये बॅटिंग करत असताना आपल्या या संघाला. नवीन फलंदाज करण. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता थोडीशी लाईन मिस केली जाते पण रोशन भगत सांगतात का हा चेंडू मात्र अपस्टम्पला पिचिंग झालाय आणि वाईट चेंडू येतोय. अतिरिक्त एक धाव 13 धाव संख्या लावले जातात. लॉस्ट ऑफ 1 विकेट. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल 63 धावांचं इथे मात्र पाठलाग करायचा आहे. ऑफ साइडचा चेंडू होता मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज आपण बघितलं तर कुणालचा कारण की कुणालच्या बॅटमधून आता जर बघितलं तर आपण 2 चौकार पाहायला मिळत आपल्याला. हो त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल लाईन मिस. क्षेत्ररक्षण सुद्धा यष्टीरक्षकांच्या माध्यमातून आपल्याला मिस पाहायला मिळालं. वाईट चेंडू +1 अशा 2 धावा इथे मात्र मिळाल्या आहेत त्या आपली संघाला 15 धावांवरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 63 धावा बनवायचे टोटल संघाला. पुढचा चेंडू ओहो अतिशय सुरेख चेंडू होता आदित्यचा. वाईट चेंडू आल्यानंतर मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्यकडे तेवढी क्षमता आहे आपल्याला बघितलं तर. हो शॉर्ट पिच चेंडू लाईन मिस केली जाते. पुन्हा एकदा पंचांनी इथे मात्र घोषित केलं दंडित केलेला आहे या चेंडूवरती. वाईट चेंडू थोडासा उचले घेतला होता चेंडूने परंतु पंचांनी सांगितलं का हा चेंडू मात्र खराब चेंडू आहे आणि वाईट चेंडू पाहायला मिळाला. पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये ठेवला होता परंतु खूप उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे आणि काय झेल पकडलाय. लाजवाब कॅच. क्षेत्ररक्षक होता बघितलं तर डॅनी एका हातामध्ये झेल पकडला डॅनीने आणि डॅनीचं नक्कीच कौतुक कराल तेवढं खूप कमी. एक महत्वाचा खेळाडू इथे मात्र कुणाल त्याला मात्र बाद केला डॅनीने. लाजवाब कॅच. धक्का लागतोय तो आपटी संघाला दुसरा. दुसरा षटक मार्गस्थ असताना 16 धावा 2 चेंडू शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत आणि अतिशय सुरेख इथे मात्र झेल टिपलाय डॅनीने एका हातामध्ये. असं वाटलं होतं की झेल सुटायला आला होता परंतु शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केला मेहनत केली कष्ट केला आणि मात्र चेंडूला सोडून दिल्याने हाताला चिटकला असं वाटलं की आणि तो मात्र कुणालची एक किमती विकेट त्यांनी मात्र कॅरी केली. नवीन फलंदाज कुणाल कुमार येतोय आणि बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक नाही तिथे पाहावं लागेल. खूप दूरवरचे क्षेत्ररक्षक आलेले आहे चेंडूवरती तोपर्यंत एकच धाव मिळतोय ती कुमारला. अंतिम चेंडू 17 धावा वरती लावली जातात. हळूहळू प्रेक्षकांची सुद्धा मात्र इथे संख्या खूप वेगाने वाढत चाललेली आहे स्पर्धा पाहण्यासाठी. खूप चांगलं मैदान आहे.
फुलण्याचा चेंडू होता पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली जाते पाहावी लागेल 22च्या रूपाने 21 धाव मात्र पंच सांगतायत की दुसरा षटक समाप्त झालेला आणि धावसंख्या 18 या स्कोर कार्ड वरती लावली जाते अपील खूप स्ट्रॉंग होती लेग बिफोरची परंतु अपील मध्ये काही तथ्य नव्हतं आणि पंचांनी आम्हाला सांगितलं लेग बायच्या रूपाने मात्र एक धाव संघाला मिळाले 2 षटक समाप्त झाल्यानंतर धावा लावल्या जातात त्या 18 2 षटकांमध्ये 18 धावा स्कोर कार्ड लावल्या जातात तिसरा गोलंदाज भूपेशला इन्व्हाइट केलं जातोय मानवली पाडा टीम कडनं पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर आकाशच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या आदित्यने आणि एक मोठी विकेट 2 विकेट त्यांनी मात्र कॅरी केल्या कुणालची विकेट खूप किमती होती आणि ती विकेट त्यांनी मात्र कॅरी केले भूपेश तिसऱ्या षटकासाठी मिडल स्टंपवरने चेंडू झालाय करणला असं वाटलं होतं की हा चेंडू मात्र वाईड असेल परंतु पंचायत तीक्ष्ण नजरेमध्ये रोशन भगत खूप वर्षापासूनचा त्याचा अनुभव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आम्ही अनेक वर्ष त्याला पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हो हो फटका अतिशय सुरेख सजवलाय शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू थांबणार नाही आणि करणच्या बॅट मधून आता मात्र डरकाली फोडलाय षटकाराच्या साह्याने हा येतोय आपली संघासाठी धमाकेदार षटकार पहिला चेंडू जाऊ दिला आणि मात्र दुसऱ्या चेंडूवरती षटकार लावलाय षटकाराची मोड इथे मात्र बॅटची एज लागले क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः चेंडूवरती जातोय मात्र एक बायच्या रूपाने डिक्लेअरच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळतोय ती आपली संघाला 25 धावा झालेल्या आहेत अतिशय सुरेख लढत आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या क्षणापर्यंत सहजासहजी हार मानणार नाही दोन्ही संघ 63 धाव बनवायचे आहेत फटका खूप चांगला आहे परंतु मयूर चेंडूवरती येतोय पाहावा लागेल एक धाव तर कंप्लीट केली जाते दुसरी धाव होईल का आणि दुसरी धाव सुद्धा मात्र चित्त्याच्या वेगाने इथे 2 धावा कंप्लीट केली जात आहेत ऑन साईडला खेळायचा होता परंतु बॅटच्या रडारमध्ये नीटचा चेंडू आलेला नाही ऑन अप साईडला चेंडू जातोय 2 धावा मिळतात त्या आपली संघाला ओहो अतिशय सुरेख चेंडू ब्लॉकहोल मध्ये तेवढा चांगला सन्मान दिलाय क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक हे चेंडूवरती येत आहेत परंतु 2 धावा अडकतील का नाही 2 धावा मात्र कंप्लीट केली जात आहेत बघा खूप वेगाने इथे धावा चोरल्या जात आहेत आपली संघाच्या माध्यमातून आणि या धावा खूप नक्कीच किमती असतील शेवटच्या क्षणापर्यंत 63 धावा बनवायच्या आहेत परंतु आता धावा झालेल्या त्या स्कोर कार्ड वरती 29 तिसरा षटक मार्गस्थ आहे ओहो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता कुमारचा गुडघात एक तमाशा देख अशी स्थिती निर्माण झाली असते परंतु कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही बॅट आणि चेंडूचा आणि निर्धाव चेंडू आपल्याला यश पाहायला मिळतोय तो म्हणजेच गोलंदाज भूपेशच्या माध्यमातून अशा रीतीने 3 षटकांचा खेळ अखेरीस समाप्त झालेला आहे चला पाणी घेऊन जायचं आयोजक खेळाडू कक्षाच्या
29 धावा झालेल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 12 चेंडू आणि 34 धावा बनवायचे आहेत. आपटी संघाला 63 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आतापर्यंत 29 धावा कुठून काढलेल्या आहेत. आपटी संघ लक्ष ठेवायचं 34 धावा बनवायच्या आहेत 12 चेंडू. म्हणजे जर विचार केला तर 17.00च्या सरासरीने इथे मात्र धावा जमवाव्या लागतील आपली संघाला आणि तशा रीतीने मात्र कामगिरी करावी लागेल. हा षटक खूप महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. या षटकामध्ये जर का 17 ते 20 धावा आल्या तर नक्कीच या सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. बारा चेंडू 34 धावा. चौथ्या षटकासाठी आदित्यला इथे मात्र इन्व्हाइट केले जाते. बॉलिंग मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. त्या आदित्यने मात्र दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या आदित्यवरती विश्वास ठेवलेला आहे संघनायकाने आणि त्याला मात्र इन्व्हाइट केलं जातोय. मात्र स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय करणला आणि नॉन स्ट्राईकरला कुमारला. करणला आता मात्र गेअर चेंज करावे लागतील. चांगले फटकेबाजी करावी लागेल आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर. जाऊया मॅच कडे, शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. पहिलाच बॉल आदित्यचा चेंडू खूप चांगला होता. तेवढंच चांगला मात्र सन्मान दिलाय. एक धाव तर कंप्लीट केले जाते. आदित्य पाहावा लागेल ते मात्र दबाव आणि दबाव या दोन्ही संघांवरती नक्कीच पाहायला मिळेल. चुरशीचा सामना, पहिला सामना आजच्या दिवसामधील स्पर्धेला सुरुवात झाली. आजच्या दुसऱ्या दिवसासाठी आपण जर बघितलं तर मानिवलीपाडा आणि आपटी या दोन्ही संघांमध्ये टॉस जिंकलाय आपटी संघाने आणि मानिवलीपाडाने मात्र 62 धावा करून आडव्या बॅट चेंडूला फेकून दिलेला आहे. पाहावं लागेल षटकार आहे की चौकार. पंच सांगतायत आमच्याकडे की हा मात्र षटकार असेल. लाजवाब फटका कुमारच्या बॅट मधून. अशीच फटकेबाजी करावं लागेल जर का आपल्याला सामना जिंकायचा असेल तर. आणि ती फटकेबाजी मात्र आता इथनं स्टार्ट केलेली आहे ती कुमारने. आदित्यच्या या चेंडूवरती लावलेली एक महत्वाची ती षटकाराची मोहर आणि आता मात्र धावसंख्या वेगाने पुढे सरकते ती धावफलकावरती 36. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट होऊन मात्र बायच्या रूपाने एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव होईल का आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र चितेच्या वेगाने कंप्लीट केली आणि तिसरी धाव सुद्धा इथे मात्र काय इथे मात्र रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा पंच सांगतायत. यस, खूप वेगाने इथे मात्र 3 धावा पळून काढलेल्या आहेत. धावा येणे खूप गरजेचं आहे. संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला आणि संघर्ष तो मात्र चालू. आपण जर बघितलं तर आपली या 2 फलंदाजांकडनं करण आणि कुमारच्या माध्यमातून 2 चेंडूंवरती 9 धावा इथे मात्र कुठून काढलेल्या आहेत. जर बघितलं तर धावसंख्या वेगाने पुढे सरकते ते म्हणजे 39. 3 चेंडू मध्ये 10 धावा इथे खर्च केला आदित्यने. 17चे आस्किंग रन रेट इथे मात्र राखायचे आपटी संघाला. हो, लाईन पाहावी लागेल. आता मात्र दबाव आणि दबाव गोलंदाजावरती. पंच सांगतायत की हा मात्र लेग स्टंपला सोडून चेंडू घ्यायला चाललेला आहे आणि हा चेंडू वाईड असेल. आदित्यवरती दबाव. आतापर्यंत 3 चेंडू स्पेस केलेला आहेत म्हणजेच धावसंख्या झालेल्या धावा इथे मात्र दिलेल्या आहेत त्या 10. पुढचा बॉल आदित्यचा. पुण्याल्यांचा चेंडू आता पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक तिथे कुठली चुका नाही. आकाश आणि अतिशय सुरेख झेल तिथे टिपलाय आणि आता इथे करणचा खेळ मात्र इथे समाप्त झालेला आहे. बघा पंचांकडे जास्त अपील करू नका. पंच जर का ऍक्शन घेत असतील तरच रिव्ह्यू दिला जाईल. पंचाने जर रिव्ह्यू घेतला, पंचाने जर ऍक्शन घेतली तरच तो रिव्ह्यू दिला जाईल.
प्रत्येक संघटनेची दक्षता घ्यायची. पंचांना जर का वाटत असेल की 8 चेंडू 23 धावा बनवायचे आहेत आपली संघाला. 8 चेंडू मध्ये 23. कुमारला इथे मात्र काहीतरी करावं लागेल. करांनी सुद्धा खूप चांगली केली. मात्र 8 चेंडू मध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू मध्ये 34 धावा बनवायच्या होत्या. 23 मात्र आता 8 चेंडू 23 धावा बनवायच्या. या 2 चेंडूवरती या सामन्याचं भवितव्य काहीतरी मात्र दडलेलं आहे. एखादा मोठा फटका मात्र आपल्या संघाला या सामन्यामध्ये जिवंत ठेवेल. हो ब्लॉक होल मध्ये चेंडू पुन्हा एकदा खोडून काढलेला आहे आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र पाहावा लागेल. झेल सोडलेला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यष्टीरक्षक आहे तिथे पाहावं लागेल. खूप दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय मानवी पाडा टीमच्या या क्षेत्ररक्षकांवरती. 3 धावा. या चेंडूवरती षटकार आला तर मात्र सामन्यामध्ये चुरस नक्कीच निर्माण होईल आणि प्रेक्षकांना काय हवं असते तर सामना अतितटीचा पाहायला मिळाला पाहिजे. तर प्रेक्षक खुश असत. पैसा वसूल मॅच असते. या चेंडूवरती एखादा चौकार किंवा षटकार येणं खूप गरजेचं असेल तर म्हणजेच आपली संघाला. आदित्यचा राईट अमरचा विकेटने आडव्या पॅनने खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू 21 धाव. अशा रीतीने 4 षटकांचा इथं मात्र खेळ समाप्त झाले. 44 धावा इथे मात्र लावले जातात धाव फलकावरती. अजूनही 6 चेंडू आणि 19 धावा इथे मात्र बनवायचे ते आपली संघाला. आपली संघाने टॉस जिंकलेला होता. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आम्ही चर्चा केली होती की नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत रोखू शकतो आम्ही समोरच्या टीमला, परंतु 62 धावा मानवी पाडा टीमने उठून काढल्याने त्या धावा मात्र रोखण्यापर्यंत यश मिळेल का असं सुद्धा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अशा प्रकारे मात्र गोलंदाजी खूप चांगली केली प्रत्येक गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर आकाशने 12 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं तर आदित्यने 6 धावा खर्च केल्या. भूपेशने तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. चौथा षटक आदित्यचं थोडस मागे ठरलं. 15 धावा खर्च केल्या. 2 षटकामध्ये आदित्यने 21 धावा खर्च केल्या आणि अंतिम षटक यशच्या खांद्यावरती जबाबदारी संघनायकाने सोपवलेली आहे. 6 चेंडू 19 धावा असं समीकरण मात्र सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू यशता पाहावा लागेल. खूप स्ट्रॉंग अपील केली जातोय. पंचांनी अपील उचलून धरलेला आहे आणि हा सांगतो पंच की फलंदाज येथे मात्र कुमार बाद झालेला आहे. मानवली पाडा संघ आता मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केलेला एक कुमारची मोठी विकेट होती आणि अतिशय सुरेख चेंडू होता यशचा आणि यशने मात्र स्वतःला सिद्ध करून दाखवलेला आहे. यशने यश संपादित केले आपल्या संघासाठी. अंतिम षटक आहे. 5 चेंडू 19 धावा. नवीन फलंदाज समीर. पुढचा बॉल राईट अमरचा विकेटने आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट होईल का पाहावा लागेल. यश आहे तिथे. पंच सांगतील आम्हाला एक धाव. बाईच्या रूपाने एक धाव मात्र मिळाली. चोरटी धाव घेतलेली आहे. 4 चेंडू 17 धावांची गरज. 18 धावांची गरज. एक दोन मोठे फटके मारावे लागतील आणि तसा फटका मात्र आलेला आहे. फलंदाज आपण जर बघितलं तर महेशच्या बॅट मधनं काय कडक शॉट होता. महेशने आल्याला मात्र ताणलाय चेंडूला आणि फेकून दिलेला आहे. शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा फरार होते. हा दर्जेदार षटकार येतोय. 4 चेंडू 18 धावांची गरज असताना मात्र आता एक षटकार लगावलेला आहे.
आता मात्र धाव संख्या झालेला आहे ती धाव फलकावरती 51. 3 चेंडू 12 धावा. अजून एक मोठा फटका इथे मात्र सामन्याला जिवंत ठेवेल आपटी संघाला. पुन्हा एकदा हो हो फटका खूप चांगला होता. एक धाव तर कंप्लीट केली जातोय. क्षेत्ररक्षक आहे खूप दबाव आहे दोन्ही टीम वरती. खूप वेगाने इथे मात्र धावा पाहायला मिळत आहेत. महेश आणि समीरच्या माध्यमातून 2 धावा. 3 चेंडू 12. आता 2 चेंडू मात्र 10 धावा. एक षटकार आणि एक चौकार मात्र इथे ठोकावंच लागेल कारण का चेसिंग कंपल्सरी आहे या सामन्याचं या स्पर्धेचा मात्र नियम आहेत. मोहिली चषक 2025 आजच्या दिवसातील पहिला सामना मात्र रंगतदार पाहायला मिळतोय. ओहो फटका खूप चांगला सजवलेला होता परंतु टायमिंग इथं मात्र पाहायला मिळाला नाही. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धाव होईल का कंप्लीट पाहावा लागेल. आणि 3 धावा पाहता पाहता इथे मात्र चित्त्याच्या वेगाने इथे मात्र पूर्ण केलेल्या त्या आपल्या संघाच्या 2 फलंदाजांनी महेश आणि समीर. 1 चेंडू 7 धावा. बघा अजूनपर्यंत सामना संपलेला नाही. एखादा व्हाईट चेंडू सामन्यामध्ये चुरस निर्माण करेल. आपल्याला नक्कीच असे कित्येक सामने मात्र रोमांचक पाहायला आपल्याला मिळाले आहेत. एका चेंडू मध्ये 9 धावा सुद्धा झालेल्या आहेत परंतु एका चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट मध्ये झालेली नाही. परंतु एखादा व्हाईट चेंडू आला तर नक्कीच सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशा रीतीने शेवटच्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही मात्र विजय संपादित केलेला आहे. तो म्हणजे आजच्या दिवसातील पहिला या चषकामधला तो म्हणजेच मानिवली पाडा या टीमने. आकाश मॅने कॉंग्रॅच्युलेशन. आजच्या दिवसातील खूप चांगला खेळ दाखवला मानिवली टीमने आणि मात्र आपली या संघाला इथं मात्र पराभूत केलेला आहे. काही हरकत नाही कुठेतरी चुका झाला. आपली संघ खूप चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आपलं मनापासून अभिनंदन. 7 धावांनी हा सामना गमवावा लागला. आपली संघाला शेवटपर्यंत लढत दिली. खूप चांगला खेळ दाखवला आपल्या संघाने. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. जाऊया दुसऱ्या मॅच कडे. तिथे मात्र सामन्याला सुरुवात होईल वाहुली विरुद्ध नांदप. याच विभागातील दोन्ही संघ. नांदप संघ अतिशय चांगला संघ या सीझन मधला आणि टॉस जिंकला वाहुली टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.